या सामन्याचा पहिला चेंडू त्याचा सामना करेल तो आदेश आडावकर. विनायक रत्काडे पहिला चेंडू घेऊन येत आहे. एक चांगला सामना प्रेक्षकांसाठी आणि पहिला चेंडू तुंग फटका आणि षटकार. सुरुवात एक घणाने षटकाराने केलेली होती आदेश आडावकर यांनी. परत एकदा आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय शेळके यांच्याकडून एक धाव. त्यापुढचा चेंडू त्याचा सामना करेल तो राजकुमार जावळे. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आणि वाईट चेंडू. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहता येते. मेन पंच म्हणून काम पाहता येते राहुल मोरे व लेग अंपायर म्हणून राहुल देवाडे. सुंदर असा फटका आपल्या दिशेने. तितकाच सुंदर क्षेत्ररक्षण महादेव कोटे यांच्या द्वारा. त्यावर एक धाव. आणि हा सुंदर असा फटका होता. एक चांगली संधी होती पण पॉइंटच्या वरून गेलेला आहे चेंडू. त्यावर 2 धावा. एक चांगली गोलंदाजी एक चांगला कमबॅक करत आहेत विनायक रत्काडे. पुढचा चेंडू आणि हा 3 गोल झालेला आहे. मॅचची कळा घेऊन गेला आणि थेट एसटीवर जाऊन आदळला आहे चेंडू. आणि एक आपल्या स्वतःच्या वर ज्याने एक हाते सामने जिंकण्याची ताकद होते असा आदेश आडावकर फक्त एक षटकार मारून ट्रॅव्हलिंग मध्ये परतत आहे. एक चांगली गोलंदाजी विनायक रत्काडे एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. सगळं लक्ष रॉयल मराठा संघावर असणारे किरण आडावकर त्यांनाही देखील बघूया आता त्यांचं लक्ष स्वराज्यावर आहे की रॉयल मराठा चांगली कामगिरी करावी लागेल कारण त्यांचा एक बॅट्समन आणि क्लीन बॉल. एक मोठं ओझं होतं त्यांच्या खांद्यावर पण त्यांना काय ते पेलता आलं नाही आणि क्लीन बॉल करतात आहेत. एक चांगली आणि आता नवीन फलंदाज रोहित आडावकर व राजकुमार जावळे. आणि पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेलेला आहे स्लिपच्या दिशेने. त्यावर 2 धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन आलेले आहेत ते महादेव कोटे. आणि सुंदर असा फटका आणि 4 धावा. एक चांगली बॅटिंग राजकुमार जावळे यांच्याकडून. परत एकदा सुंदर असा फटका आणि 4 धावा. त्यांचे मेन 2 दळालीचे फलंदाज पॅव्हलियन मध्ये परत आहेत आणि सगळे ओझं आहे ते या 2 बॅट्समनच्या खांद्यावरती आहे आणि एक चोख कामगिरी बजावत आहेत ते दोन्ही फलंदाज. एक चांगली फलंदाजी करत आहेत राजकुमार जावळे आणि रोहित गायकवाड. या पुढचा चेंडू परत एकदा सुंदर असा फटका मारलेला आहे पण
इतका सुंदर झेल घेतलेला आहे. महादेवने लिंबू टाकला आणि महादेवच्या हातात गेला. ही जुगलबंदी हे नशीब. कारण हे प्रत्येक देवस्थानला हे दोघे जात होते, त्यामुळे लिंबू अगदी योग्य दिशेने फिरत आहे. पुढचा चेंडू आणि वाईट चेंडू आणि चालाकीने स्टंपिंग केलेलं आहे आणि बॅट्समन तोपर्यंत क्रीजच्या बाहेर होता आणि स्टंप आउट होऊन पॅव्हलियन मध्ये चौथा धक्का बसलेला आहे तो स्वराज्य क्रिकेट क्लब या संघाला. त्यानंतर नवीन फलंदाज एकनाथ कोटे. आणि उत्तम असा फटका मारलेला आहे आणि तितका सुंदर झेल घेतलेला आहे सतीश मोरे यांनी. आणि रात्री अपरात्री मैदानावर फेरफटका मारला तर चेंडूला कसं सीमारेषेच्या आत जपडून ठेवता येतं हे शिकावं महादेव कोटे यांच्याकडून. आणि सुंदर अशी गोलंदाजी आणि सुंदर असा फटका मिळवण्याच्या दिशेने आणि त्यावर एक धाव. आणि क्लीन बॉल. एक चांगला चेंडू वाईट युअर ऑफ स्टंप यॉर्कर लेन. पुढचा फलंदाज शुभम आजगेकर. आणि परत एकदा क्लीन बॉल. एक चांगली गोलंदाजी विनायक रक्तार यांच्याकडून. महादेव मोरे त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी असा बॉल मारावा की कॅमेरा कैद झाला पाहिजे, नाही कॅमेराला गावला नाही सुद्धा पाहिजे. आणि त्यांनी खरोखर टाकीवर मारला तर त्यांना इथं 501 रुपये जमा आहेत आणि अमित मेंढेलकर 501 म्हणजे 1002 रुपये त्यांना मिळतील टाकीवर जर चेंडू मारला तर. आणि चांगली गोलंदाजी आणि सुंदर असा खेळून काढलेला आहे. ओव्हर समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 7 गडी बाद 23. 7 गडी बाद 23. आर बॅटर तयारीत राहा. आणि सुंदर असा चेंडू
आणि सुंदर असं फटका मारलेला आहे मिड ऑफ द दिशेने बघा त्यावर 4 धावा. एक चांगला स्कोर उभा करायचा असेल तर त्यांचे 7 फलंदाज पॅव्हिलियन मध्ये परतले आहेत. सगळी जिम्मेदारी आहे ती रोहित गायकवाड यांच्या खांद्यावरती. बघूया ते आपल्या संघाला एक चांगल्या स्कोर बनवून चांगल्या सुस्थितीत नेऊन ठेवतात का. आणि हा चांगला चेंडू. पुढचा चेंडू. आणि चांगल्या पद्धतीने टोललेला आहे. बघूया त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील घेण्यात यशस्वी ठरलेले फलंदाज. आणि परत एकदा उत्तुंग फटका लगावण्याचा प्रयत्न पण उंच उडलेला आहे चेंडू. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी झालेला आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत त्यांनी. देवांचे देव महादेव 3 अवतार याचा आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि बघा काय योगायोग आणि महादेवाचा काय अवतार आहे बघा. महादेवाने चेंडू टाकला, महादेवाने मारला आणि महादेवाकडून मिसफिल्ड होऊन बाउंड्री गेलेली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 7 गडी बाद 36. जवळपास 9-4 रन रेटने धावा बनवत आहेत ते स्वराज्य क्रिकेट क्लबचे बॅट्समन. अजूनही त्यांची 2 षटके शिल्लक. आणि यानंतर वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वे षटक घेऊन येत आहे संदीप जावळे. आणि चांगला फटका मारलेला आहे त्यावर एक धाव पण काढलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेतलेले आणि अंपायरचा इशारा नो बॉल. नो बॉल आणि फ्री हिट. संख्येत वाढ आणि धाव संख्या झाली ती 39. फ्री हिट. आणि उत्तुंग असा मारलेला फटका थोडा उंच गेलेला आहे चेंडू. त्यावर 2 धावा घेत यशस्वी ठरलेले फलंदाज. आणि परत एकदा उत्तम असा फटका आणि हा षटकार. आणि तिथे झेल घेतलेला आहे कोण आहे खेळाडू. पांडुरंग देवाडे. टोटली कॅच घेतलेला 111 रुपये. टोटली खर्च बाहेर. आणि या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आणि व्हाईट चेंडू दुसरा कॅच घेतलेला आहे. पहिला कॅच घेतला होता प्रेक्षकांमध्ये प्रशांत केसरकर यांनी आणि हा दुसरा कॅच घेतलेला आहे पांडुरंग देवाडे यांनी. त्यांना एक चांगल्या मेहनतीचं फळ मिळालेलं आहे पांडुरंग देवाडे यांना. आणि परत एकदा उंच फटकावण्याचा प्रयत्न पण बॅटची कडा घेऊन गेलेला आहे आणि त्यावर एक धाव पूर्ण. आणि परत एकदा एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न आणि एक जबरदस्त असं रनिंग पण एक चांगला प्रयत्न केला होता आपल्या संघासाठी पण तरी सुद्धा ते धाव बाद होण्यापासून वाचू शकले नाहीत. दयानंद गोरले बघूया ते आपला काय करिश्मा दाखवतात. आणि सुंदर असा चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यावर एक धाव. आणि धाव संख्या झालेली आहे ते स्वराज्य क्रिकेट क्लब संघाचे अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. सह्याद्रीची मॅच आहे आता या तुम्ही इथं आपली आवश्यकता आहे
आणि हा शेवटचा चेंडू निर्धाव. त्यानंतर लगेचच सयाजी पाटील आर आर पॅटर्न या दोन्ही संघादरम्यान टॉस होईल. तर हे दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी इथे माईक समोर येते. या षटकानंतर लगेचच आणि हा पहिला चेंडू वाईड. आणि परत एकदा हा वाईड चेंडू. आणि एक चांगला चेंडू पण उंच गेलेला आहे. त्यावर 2 धावा. पुढचा चेंडू परत एकदा डिझाईन गोलंदाजी आणि हा नो बॉल. ब्रिज ग्रीनच्या भरपूर बाहेर टाकला होता तिने चेंडू आणि नो बॉल. ब्रिज नो बॉल आहे. ब्रिज ब्रिजचा चेंडू आणि धावसंख्या झाली होती 55. पुढचा चेंडू आणि सुंदर फटका मारलेला आहे. बघूया त्यावर चांगली फिल्डिंग आणि त्यावर 2 धावा. या इनिंग नंतर लगेचच सह्याद्री फायटर्स आर आर फायटर्स या 2 संघा दरम्यान सामना होईल. आणि परत एकदा सुंदर असा चेंडू तुमच्या एवढे ते अनुभवी बॅट्समन आहे. तुम्हाला माहित आहे ते तसे तुम्हाला जाळ्यात लावणार नाही. आणि उत्तम आलेला फटका आणि त्यावर एक चांगलं क्षेत्ररक्षण. त्यावर 1 धाव. आणि 6 षटकाच्या समाप्ती नंतर स्वराज्य क्रिकेट क्लब या संघाची धावसंख्या झाली ती 9 गडी बाद 8 धावांन 59 धावांचे लक्ष आहे. ते मल्हार स्पोर्ट्स या संघासमोर. दुसऱ्या इनिंगची सुरुवात. पहिले षटक आदेश आडावकर. तसा सामना करेल तर महादेव कोटी. आणि हा पहिला चेंडू खेळून काढलेला आहे लेगच्या दिशेने आणि हा 4 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल मला स्पोर्ट्स या संघासाठी. त्यांच्या समोर 59 धावांचे लक्ष आहे. आणि चांगला कमबॅक आदेश आडावकर याच्याकडून. चांगला चेंडू परत एकदा एक सुंदर चेंडू
चांगली कमबॅक करताना आधी चढावकर त्यांना पहिल्याच चेंडूवरती चौकार. आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. आणि थोडीशी दिशाहीन गोलंदाजी लेखच्या दिशेने फटकवलेला चेंडू आणि त्यावर 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सफल झालेला आहे. 3 धावा आणि ओव्हर समाप्त. धावसंख्या झाली ते 8. आणि पहिला चेंडू सोडलेला आहे लेगच्या दिशेने, त्यावर 2 धावा. पुढचा चेंडू रोहित गायकवाड यांचा सामना करेल तो विनायक रक्ताडे. आणि हा चांगला चेंडू, अंपायरचा इशारा 1 बाउन्स. परत एकदा एक चांगला चेंडू आणि हा वाईड बॉल. ऑलरेडी त्याने एक बाउन्सर मारला होता, पण हा देखील बाउन्सर मारण्याचा प्रयत्न, पण त्यामुळे वाईड घोषित. आणि सुंदर असा फटका. आणि पुढचा चेंडू आणि हा बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू, त्यावर 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि चांगला चेंडू, वरून गेलेला चेंडू, काही न समजलेला फलंदाजाला. आणि सुंदर फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे एकनाथ पोटे यांनी आणि आपल्या संघासाठी 3 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण. आणि हा चांगला चेंडू, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, त्यावर 1 धाव. आणि सुंदर असा चेंडू, त्यावर 1 धाव. असं काहीतरी करून बॉलरांची लय बिघडून चौकार पटकावलेला आहे. महादेव पोटे हे भागात टॉपला आहेत. असे काहीतरी करण्यामध्ये आम्हाला बराचसा अनुभव आहे. बाहेर त्यांच्यावर आम्ही खेळायला जातो. कधी कोसळतील काय सांगता येत नाही, कधी उभं राहतील काय सांगता येत नाही, कधी पडतील काय सांगता येत नाही. चालायचं आता, एक लागतोच. आणि परत एकदा सुंदर असा फटका आणि त्यावर 2 धावा घेण्यासाठी सुटले फलंदाज.
पुढचा चेंडू आणि घेऊन गेलेला पाहिजे तिथं चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यावर एक धाव. आणि पुढचा चेंडू आणि उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न पण त्यांच्या थोडं पुढ्यामध्ये पडला, नाहीतर एक चांगला प्रयत्न केला होता महादेव पोटेनी, सॉरी महादेव मोरे यांनी. एक धाव. आणि पहिला चेंडू चांगला चेंडू रोहित गायकवाड यांचा. आणि शेवटी काय आहे, महादेवाला लिंबू कधीच लागू पडत नाही, त्यामुळे पडता 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 का असताना त्याने टिपलेला आहे ते आणि एक चांगला फलंदाज त्यावेळेमध्ये परतलेला आहे. अतिशय रोमांचक असा हा सामना. तिने पण मी पण महादेवात आहे महादेवात आहे म्हणत 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 शेवटी कॅच घेतलेलाच आहे. वेश पचवतात आणि कॅच पचवायचे काय क्षुल्लक गोष्ट आहे त्यांच्या समोर. आणि थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आणि हा वाईड चेंडू. आणि थोडासा कॅचची कडा घेऊन टर्न होऊन गेलेला आहे बॉल सीमारेषे पार चौकार. चांगली गोलंदाजी केली आहे स्वराज क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांनी. पहिला चेंडू आणि सुंदर फटका मिळवण्याच्या दिशेने आणि त्यावर थोडस मिसफील्ड, त्यामुळे आणि चांगली संधी सोडलेली आहे. आणि जिथे एक धाव होणार होती तिथे 3 धावा मिळालेले आहेत मल्हार स्पोर्ट्स संघाला. अतिरिक्त 2 धावेचे त्यांनी मेजवानी दिले स्वराज्य क्रिकेट क्लब या संघाने. या जर सामन्यात कमबॅक करायचं असेल तर स्वराज्य क्रिकेट क्लबला 1-1 धावेवरती नियंत्रण ठेवावे लागेल. आणि दिशाहीन गोलंदाजी वाईट चेंडू. आणि उंच उडालेला आहे, बघूया खेळ काही घेता आला नाही. आणि इथे 3 धावे नाही, चौथ्या धावेचा प्रयत्न आणि एक शॉट. सॉरी अंपायर, निर्णय आपला सांगा. एक शॉट काय
बघत आहेत महादेव कोटे. आणि सुंदर चेंडू आणि गरीबा. सात चेंडू 14 धावांची गरज. एक चांगला सोपा झेल सोडलेला आहे आणि त्यावर चौथा. आणि ऊन सोडलेला आहे आणि आणि परत एकदा झेल सुटलेला आहे. सलग 2 चेंडूवर 2 झेल सुटलेले आहेत आणि 5 धावा खर्च केलेले आहेत. 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावांची गरज. यानंतर शेवटचा षटक घेऊन येत आहे तो एकनाथ कोटे. त्याचा सामना करेल तर सुरेश मोरे. 6 चेंडू 13 धावांची गरज. आणि चांगला चेंडू. 5 चेंडू 13 धावा. अतिशय रोमांचक हा सामना दोन्ही संघादरम्यान चालू आहे. 5 चेंडू 13 धावा. आणि परत एकदा निर्धाव चेंडू आणि हा गरीबा. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल रोहित गायकवाड यांच्याकडून. आणि आता नवीन फलंदाज रामदेव रक्ताडे. स्ट्राईकवर आहेत ते महादेव कोटे. 4 चेंडू 13 धावा. एक चांगला रोमहर्षक असा सामना. आणि चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी एकनाथ कोटे. त्याने झेल सोडला होता पण आपल्या स्पेल मध्ये ते सगळे भरून काढत आहेत. 3 चेंडू 13 धावा. आणि मारलेला फटका आणि त्यावर परत झेल सुटलेला आहे. एकाच्या क्षेत्ररक्षण करत आहे स्वराज्य क्रिकेट क्लबचे खेळाडू. त्यांनी आतापर्यंत लागोपाठ 3 झेल सोडलेले. सिंपल झेल हातातले. आता 2 चेंडू 11 धावा. कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू 11 धावा. आणि उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न आणि हा बॅटची कडा घेऊन गेलेला आहे चेंडू आणि गरीबाद. 1 चेंडू 11 धावांची गरज. एक चांगले षटक टाकले एकनाथ कोटे यांनी. आणि उत्तुंग फटका. खतरनाक. तेच आहे की आपली गरज होती पण तुम्ही अक्षता पडल्यानंतर आला त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. पण असू दे. एक चांगला फटका षटकार आणि या सामना 4 धावांनी जिंकलेला आहे स्वराज्य क्रिकेट क्लब या संघाने. अभिनंदन दोन्ही टीमचे. यानंतर